हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. परवा शुक्रवारी 18 तारखेला आपले सर्वांना माहीत आहे, आपले सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं निधन झालं. सगळ्यांना वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. का म्हणजे ते अगदी देव माणूस होते. कितीतरी लोकांचे, माझे मैत्रिणीचे भावाचं पण ते मेंदूचं ऑपरेशन केलेलं आहे 20 वर्षापूर्वी. आजही तो भाऊ छान आहे त्याचं. म्हणजे कितीतरी असं हजारो लोकांना ते जीवदान दिलेलं आहे. एवढ्या आदरणीय माणूस, म्हणजे त्यांना आदर द्यायला शब्द पुरे. का म्हणजे ते जीवदानच दिलेलं आहे कितीतरी लोकांना. आणि आज आता हे कशासाठी ते केलं हा प्रश्न पडतो. जनरली आपण बघतो लोकांचं आर्थिक कारण असते, पण हे ना तर कारण नव्हतं. आपल्याला माहित आहे विमानतळाचं भाडं ते महिन्याला 5 लाख भरतात म्हणे. बघा, त्यांचं स्वतःचं विमान आहे आणि त्याच्यासाठी. त्याच्याशिवाय आपल्याला माहित आहे त्यांची फी पण. तुम्ही त्यांच्याकडे तपासायला गेलात की 1100 रुपये फी आहे. हे पण आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणजे त्याच्याशिवाय एवढं मोठं विश्व उभं केलंय, त्यामुळे तिथे पैशाची काहीही कमतरता नव्हती. हे आपल्याला पहिले निरीक्षणात येते. मग काय कारण आहे? हल्ली नवीन वळण मिळाले तर म्हणजे तिथे काम करणाऱ्या त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होत्या मनीषा मुसळे माने. आणि ह्यांच्या बाबतीत काय झालं होतं, म्हणजे सगळे आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होत्या. आता ह्यांच्याबद्दल थोडंसं सांगते. त्या माहेरच्या निंबाळकर, हरिभाऊ निंबाळकरांची मुलगी. नंतर त्यांचं लग्न झालं मुसळे नावाचे माणसाशी. त्यांच्याकडनं 2 मुलं पण झाली. नंतर तो दारूचं व्यसन असल्यामुळे त्या मनीषा मॅडमांनी त्याला सोडलं आणि माने नावाचे दुसरे माणसाशी लग्न केलं. आणि त्या कधीपासून दवाखान्यात कामाला जायच्या. त्या त्यांचे शाळा कॉलेजचं शिक्षण करत होत्या तेव्हापासून, म्हणजे खूप वर्षापासून त्या तिथे काम करायच्या. डॉक्टर त्यांना आपले मुलीसारखं मानायचे आणि मानसकन्या हे सगळे लोक म्हणायचे. आणि दवाखान्यात पहिलेपासून डॉक्टरांचे नंतरचं स्थान या मनीषा मॅडमांचं होतं. त्यामुळे बाकीचे काम करणारे सुद्धा त्यांना जरा घाबरून असायचे. डॉक्टरांचे जवळ सापडलेले चिठ्ठीत ते लिहिले, तुला मी एवढं मोठं केलं, नोकरी दिली, एवढा पगार देतो, तसं असताना तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप का करतीस? तर मला सहन झालं नाही, असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे. पण ते घाणेरडे आरोप काय आहेत ह्याचा पण तिथे काही उल्लेख नाहीये. आणि काही दबके आवाजात आजूबाजूला बोललं जाते. हे किती खरं खोटं मला माहित नाही, पण आजूबाजूला बोललं जाते त्याचं मी तुम्हाला सांगते. जरासं ह्याला कौटुंबिक कलह म्हणला तरी चालेल. हे बघा, जनरेशन गॅप असते.
डॉक्टर कोणी गरीब आले नाही म्हणाले की अगदी कमी पैसेनं नॉमिनल उपचार करायचे, पुढचे पिढीला हे मान्य नव्हतं. त्यामुळे हळूहळू पैसेचे व्यवहारातनं डॉक्टरांना बाजूला करण्यात आलं होतं. आता आपल्याला माहित आहे त्यांचं वय पण 69 वय होतं. नको आता आम्ही बघतो, तुमचं हे नको, आम्ही आता सगळं बघतो, असं चाललेलं होतं. आणि त्यामुळे डॉक्टरांचं फायनान्शियल कंट्रोल कमी झाल्यामुळे नॅचरली ह्या मनीषा मॅडमांचं पण इम्पॉर्टन्स कमी होणार. का म्हणजे त्या होत्या डॉक्टरांच्या विश्वासू, असं पण बोललं जाते. आणि एक सांगितलं जाते, ह्या सगळं आर्थिक व्यवहाराचं काही कागदपत्र व्यवस्थित ठेवत नव्हत्या, त्यामुळे डॉक्टरही त्यांना हे सगळं व्यवस्थित ठेवायला सांगितलेलं होतं. बरोबरच आहे, अपेक्षितच आहे, सगळं ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. त्यामुळे त्यांना बोलवलं गेलं होतं 17 तारखेला म्हणून ते डॉक्टरांना ईमेल पाठवला होता, असं असं माझं पगार कापलं जाते, तुम्ही कोणाचं तरी ऐकून माझा पगार कापू नका वगैरे. मग 18 तारखेला त्यामुळे त्यांना दवाखान्यात ऑफिसमध्ये बोलावलं गेलेलं होतं आणि त्या सॉरी म्हणाल्या होत्या झालेले ह्याला. सगळं संपलं होतं. नंतर डॉक्टर घरी आले, 8 वाजता जेवले आणि 8:30 पावणे 9चे दरम्यान आपले खोलीत जाऊन बाथरूम मध्ये जाऊन ते स्वतःला गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे खरं कारण येईल, आज न उद्या बाहेर येणार आहे नक्की, पण गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी माणसानं स्वतःवर जरा स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कोणी असेल तिनं काही घाणेरडे आरोप केले, नाहीतरी आपल्याला माहित आहे, सगळे जगाला माहित आहे डॉक्टर म्हणजे किती स्वच्छ चांगला माणूस, देव माणूस होता. त्यामुळे असं त्यांनी केलेला मात्र सगळ्यांना खूप दुःख देऊन गेलेला आहे. अहो, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतलेले 2-4 लोकांना मी बोलले, ते बोलताना रडायला लागले. असं नको होतं व्हायला म्हणून. पण आपल्या हातात काय आहे? एवढा देव माणूस, दुसरा शब्दच नाहीये, देव माणूस आहे. बघा, लोकांना जीवदान केलेला तो देव माणूस आहे. ते देव माणसानं असं का केलं, हे सगळ्यांना एक काही न समजणारा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे आपणही कोणालाही कधी असे काही, हे बघा, शेवटी प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असते. त्यामुळे डॉक्टरही सुद्धा, आता ते तर एवढा मोठा माणूस, त्यांना आपण कोण सांगणार आहे हो, त्यांना हे सगळे प्रश्न सोडवले गेले असते. त्यांना कोणी जवळचा मित्र किंवा बायको जवळ बोलायचं, कोण त्यांना आप्त वाटत होतं त्यांच्याशी बोलायचं, किंवा त्यांना ओळखीचे डॉक्टर मित्र वगैरे किती असणार, त्यांच्याशी जरा ते मन मोकळं करायला पाहिजे होतं. ते हे सगळे गोष्टीतनं ते बाहेर पडू शकले असते, हे मात्र नक्की. त्यामुळे ह्यातनं आपण काय शिकणार? आपल्याला कधी काहीही प्रॉब्लेम आला तरी, अहो, माणूस म्हटल्यावर आपल्यालाही प्रॉब्लेम्स येतातच, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येतात. तर काही कोणी मोठं असू देत, लहान असू देत, कोणी असू देत. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आले म्हणून आपण एवढे टोकाचं पाऊल नाही उचलायचं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. जरा शांत राहायचं. वेळ गेला का नाही
आपोआप सगळं बरोबर होते किंवा त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रश्न असतोच की शेवटी. हे बघा, सगळ्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्सला कधी फेस करावे लागते. तर हा नाही तो प्रकार. गरिबांना पैसेचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा तणाव असेल, असा प्रत्येकाला आपल्याला तोंड द्यावं लागते. पण ह्याला आपण स्ट्रॉंगली तोंड द्यायला शिकायला पाहिजे, एवढं मात्र खरं. अच्छा, हॅव ए गुड डे.